नाशिकच्या जागेसाठी शिवसेनेची पुन्हा तातडीची बैठक बोलावण्यात आली आहे। एकनाथ शिंदेंसोबत नाशिकच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावण्यात आली आहे। नाशिकच्या जागेसाठी शिवसेनेची पुन्हा तातडीची बैठक। नाशिकच्या जागेसाठी शिवसेना आग्रही आहे। पालकमंत्री दादा भुसे, शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी, हेमंत गोडसे, जिल्हा प्रमुख अजय बोरस्ते, शहराध्यक्ष प्रवीण तिदमे मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत। नाशिकची जागा भुजबळांना दिल्यास शिवसेनेत मोठ्या बंडखोरीची शक्यता वर्तवण्यात येते। नाशिकच्या जागेसाठी शिवसेनेची पुन्हा तातडीची बैठक बोलावण्यात आली आहे। नाशिकची जागा भुजबळांना दिल्यास शिवसेनेत मोठ्या बंडखोरीची शक्यता वर्तवण्यात येते। आता शिवसेनेच्या या बैठकीत काय निर्णय होतो याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। नाशिकच्या जागेसाठी आता शिवसेनेकडून बैठक बोलावण्यात आली आहे। आपले प्रतिनिधी किरण गोटूर आपल्यासोबत जोडलेले आहेत। किरण, शिवसेनेची बैठक होणार आहे नाशिकच्या जागेसाठी। भुजबळांना ही जर जागा दिल्यास शिवसेनेमध्ये मोठ्या बंडखोरीची शक्यता वर्तवण्यात येईल, काय अधिकची माहिती? खरं तर लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यापासून नाशिकच्या जागेवरून मुख्यतः मोठ्या प्रमाणात रस्सीखेच हे महायुतीमध्ये चालू असल्याचं आपल्याला बघायला मिळतोय। आताच जे हे 2-3 दिवसांपासून महायुतीमधले जे वरिष्ठ नेते आहेत त्यांच्याकडनं या जागा वाटपासंदर्भात 98-99% काम झालेलं आहे अशा पद्धतीचं वक्तव्य केले जात आहेत। पण नाशिकच्या जागेवरचं तिढा मात्र जे अद्याप कायम आहे। नाशिकच्या जागेवरती भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांनी दावा केलेला आहे। खरं तर या जागेसाठी भाजप सुद्धा आग्रही होता आणि त्याच पद्धतीने विद्यमान खासदार जे आहेत गोडसे, खरं तर गोडसे सुद्धा या जागेवरती आग्रही आहेत। मी 2 वेळा खासदार म्हणून निवडून आलेला आहे, त्यामुळे तिसऱ्यांदा सुद्धा मला तिकीट द्यावं अशा पद्धतीची मागणी आहे। आणि आता मध्यंतरी 2-3 दिवसांपासून नाशिकच्या जागेवरती भुजबळ यांचं नाव हे पुढे आल्याने शिवसैनिक आक्रमक झाल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। कालच या सगळ्या संदर्भात नाशिकमध्ये एक बैठक झाली। अनेक लोक जे आहेत मुंबईतून, शिवसैनिक असतील, खासदार गोडसे असतील, हे मुंबईकडे गेलेले होते। मुंबईमध्ये एकूणच या सगळ्या प्रश्नावरती रात्री उशिरापर्यंत मुख्यमंत्र्यांबरोबर बैठक झालेली होती, पण याही बैठकीमध्ये हे तोडगा निघाला नाहीये। त्यामुळे आज मुंबईमध्ये पुन्हा एकदा नाशिकच्या जागेवरून मुख्यतः हे मुख्यमंत्र्यांसोबत एक जी कोर कमिटी आहे नाशिकची, त्या कोर कमिटीची बैठक होणार आहे। आणि या बैठकीमध्ये नाशिकचे पालकमंत्री असतील, विद्यमान खासदार जे आहेत हेमंत गोडसे असतील, नाशिकचे जिल्हा प्रमुख, महानगर प्रमुख, हे सगळे लोक मुंबईमध्ये गेलेले आहेत आणि नाशिकच्या जागेसाठी आग्रह धरून हे मुख्यमंत्र्यांना भेटणार आहेत आणि नाशिकची जागा ते आम्हाला सुटावी अशा पद्धतीची मागणी करणार आहेत। 2 दिवसांपासून भुजबळांचं नाव हे राष्ट्रवादीकडनं पुढे आलेलं आहे नाशिकमधून। त्यामुळे शिवसैनिक अस्वस्थ आहेत आणि भुजबळांना विरोध म्हणून मोठ्या प्रमाणात शिवसैनिक जे आहेत ते मुंबईकडे गेलेले आहेत आणि कालच्या बैठकीमध्ये कुठलाही तोडगा निघाला नाही। त्यामुळे आज हे जे बैठक होते मुख्यमंत्र्यांची, त्या बैठकीत तरी तोडगा निघतो का हे आपल्याला बघणं महत्त्वाचं असणार आहे। धन्यवाद किरण, तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।